नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी सुनावणी निवडणूक आयोगात होणार होती फाटाफोटीची, त्या दरम्यान मला एका श्रोत्याचा फोन आला होता आणि तो म्हणाला की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कुठल्या गटाचं पारडं जड आहे किंवा पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह खरोखरच कोणाला मिळेल यावर तुम्ही व्हिडिओ बनवलात तर बरा होईल. मी त्याला स्पष्ट केलं, बाबा रे, मी कोणी कायदेतज्ञ नाही आहे किंवा निवडणूक कायद्याचाही विशेष जाणकार वगैरे नाही आहे. मी तर्कबुद्धीने माझे राजकीय अंदाज मांडत असतो. तेव्हा त्याने मला असं उत्तर दिलं की ते मान्य आहे आम्हाला, आणि एक गोष्ट सांगतो की मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण मी कुठल्या बाजूचा आहे हे तुम्हाला सांगणार नाही. पण आज निवडणूक आयोगामध्ये किंवा कायद्याच्या कसोटीवर शरद पवारांचं पारडं जड आहे, सुप्रियाताईंचं पारडं जड आहे की अजितदादांचं पारडं जड आहे याचं विवेचन तुम्ही केलं आणि तुम्ही जी बाजू जे पारडं जड आहे म्हणाल त्याच्यावर मी 100% विश्वास ठेवीन. मलाही गंमत वाटली. मी त्याला म्हटलं, एवढा विश्वास ठेवायचा नसतो, हे माझे अंदाज असतात, ते कदाचित संपूर्ण चुकीचे ठरू शकतात. कारण मला जेवढी माहिती, जेवढे मुद्दे किंवा जेवढ्या कायदेशीर तरतुदी आणि निकाल माहिती आहेत त्या आधारावर मी माझं मतप्रदर्शन करत असतो, माझे अंदाज सांगत असतो. त्यामुळे एका बाबतीत दुसऱ्या बाबतीत अंदाज बरोबर आला म्हणून तिसऱ्या चौथ्या पाचव्या प्रत्येक वेळेला माझा अंदाज नेमका आणि बरोबर येईल याची कुठलीही खात्री देता येत नाही. तरी तो म्हणाला, नाही, माझा विश्वास आहे. आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. म्हणाला की निवडणूक आयोगात असो किंवा सुप्रीम कोर्टात असो, शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा जो वाद आयोगात आणि सुप्रीम कोर्टात गेला तेव्हापासून तुम्ही जी एक बाजू आणि एक भूमिका ठामपणे मांडत होता त्या भूमिकेत तुमचा कधी बदल झाला नाही आणि तुम्ही व्यक्त केलेले अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत. आणि म्हणून माझा या बाबतीत तुमच्यावर विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फाटाफूट झालेली आहे त्या फाटाफुटीनंतर हा विषय कोर्टात आणि निवडणूक आयोगात गेला आहे, त्याविषयी तुम्ही ज्याला झुकतं माप द्याल तुमच्या विवेचनामध्ये तोच विजयी ठरेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि मग त्याच्या पुढे जाऊन त्या गृहस्थांनी मला असं सांगितलं की व्यक्तिगत पातळीवर म्हणाल तर मला तुम्ही ज्याला झुकतं माप देणार आहात त्या राष्ट्रवादीच्या गटात जायचं आहे. मी आत्ता कुठल्याही गटात नाही आहे आणि म्हणून कृपा करून या निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टात ज्या काही प्रकरण चालू आहे राष्ट्रवादीचं त्याविषयी विवेचन करा आणि ज्याचं कोणाचं पारडं जड असेल ते कायदेशीररित्या कोणाचं जड आहे हे तुम्ही सांगितलं तर माझ्यासारख्या हजारो शेकडो राष्ट्रवादीच्या अनुयायांना त्याचा फायदा होईल, आम्हाला आमचे निर्णय घेता येतील. आणि म्हणूनच मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ मी करतोय, त्याचा हेतू साफ आहे. त्याचा हेतू साफ आहे की जे गंभीरपणे आपल्या पक्षाचं काम करतात, राजकारण करतात, आपल्या विभागातलं कार्य करतात, त्यांना यातून मार्गदर्शन मिळत असेल तर आपण तो विषय विवेचनातून मांडला पाहिजे. आणि परत एकदा मी स्पष्ट सांगतो की आत्ता मी म्हणेन म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही निर्णय घेऊ नये. तर्क कसा लढवावा, वेगवेगळे संदर्भ कसे जोडावेत याविषयी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो, कारण त्या निर्णयाचे भले बुरे परिणाम जर तुम्ही भोगणार असाल तर माझ्या सल्ल्यावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही. अनेक राजकीय नेते माझ्याशी परिचित आहेत, मी त्यांना कधीही सल्ला देण्याचा प्रयत्न करत नाही. आणि एखाद्या राजकीय नेत्याने तसा प्रयत्न केला, माझा सल्ला मागायचा प्रयत्न केला, तरी मी त्यांना कल्पना देतो की माझा सल्ला मागू नका,
माझ्यासमोर तर्क मागा, मी तुमच्यासमोर तर्क ठेवीन आणि तुम्हाला जो चांगला पर्याय वाटेल तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या भवितव्यासाठी जो सुरक्षित पर्याय वाटेल तो तुम्ही निवडायचा आहे. कारण परिणाम तुम्ही भोगणार आहात, मी नाही भोगणार आहे. मी नामानिराळा राहतो, कारण माझ्यासाठी हा सगळा प्रकार अकॅडमिक आहे. तुमच्यासाठी तो विषय जीवन मरणाचा असतो. असो, आज जे काही निवडणूक आयोगामध्ये प्राथमिक सुनावणी झाली, ज्याला शरद पवार स्वतः 2 तास जाऊन हजर होते आणि तिथे त्यांच्या विरोधात अजितदादा गटाकडून आरोप झाले म्हणून जितेंद्र आव्हाडांनी आक्रोश केला, टाहो फोडला वगैरे वगैरे, ते बघितल्यानंतर मी एक गोष्ट मुद्दाम लक्षात आणून देऊ इच्छितो. अगदी पहिल्या वाक्यात सांगायचं तर शरद पवार आणि अजितदादा हे जे 2 गट राष्ट्रवादीमध्ये झालेले आहेत, त्याच्यात आज घडीला मला असं वाटतं की निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीमध्ये अजितदादांचं पारडं जड आहे. निकाल 80% अजितदादांच्या बाजूने जाईल असं माझं आज घडीला ठाम मत आहे. आणि असं का वाटतंय त्याचा तर्क आता मी तुमच्यासमोर मांडतो. अनेक संदर्भ फार महत्त्वाचे असतात. कुठली घटना कधी घडली, त्यानंतर कुठली घटना घडली, त्यांच्या दरम्यान काही घडलं आहे का, हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की निवडणूक आयोगावर नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकार यांची बटीक असल्याचा आरोप अनेकदा झालेला आहे. जे मोदींना पाहिजे तेच निवडणूक आयोग करतो हा आरोप झालेला आहे. पण त्याला निवडणूक आयोग कवडीची किंमत देत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतो आणि ज्या पद्धतीने निर्णय घेतो त्याकडे बघितल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या आधी काय काय केलं आहे याचा शरद पवारांनी तरी शोध घेतला आहे का? त्यांच्या वकिलांनी ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जरा बारकाईने तपासा घटना. मला वाटतं 2 मे रोजी शरद पवारांनी अचानक आपल्या लोक माझे सांगाती या विस्तारित पुस्तकाच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी जो समारंभ केला होता तिथे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आणि त्यानंतर जे काही नाटक घडलं ते 3-4 दिवस चाललं होतं. मग शरद पवारांनी स्वतःच 6 लोकांची कमिटी नेमली आणि त्यांनी विचार करून ठरवावं असं म्हटलं. आणि मग त्या सगळ्यांनी सांगितलं म्हणून आपली निवृत्ती मागे घेतली. ही निवृत्ती जेव्हा शरद पवारांनी मागे घेतली किंवा निवृत्ती जाहीर केली, तो आपला राजीनामा त्यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे सबमिट केला होता का, सादर केला होता? आज जे शरद पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी देशभरच्या पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष यांची बैठक घेऊन त्यात परत एकदा आपली अध्यक्षपदासाठी निवड करून घेतात, त्या शरद पवारांनी निवृत्तीची 2 मे रोजी जी घोषणा केली त्यावेळेला आपला राजीनामा हा पक्षाची कार्यकारिणी, पक्षाचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या बैठकीत सादर केला होता का, नाही केला होता? बरं, दिला तो दिला. त्यानंतर कुठल्या अधिकारामध्ये त्या राजीनाम्याची निवृत्तीची छाननी करण्यासाठी 6 लोकांची कमिटी नेमली. बरं, जी कमिटी नेमली, शरद पवार हे जर राष्ट्रीय अध्यक्ष होते पक्षाचे तर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवृत्तीचा किंवा राजीनाम्याचा विचार करायला किंवा निर्णय घ्यायला जी कमिटी नेमली त्यात महाराष्ट्राच्या बाहेरचा एकही नेता कसा नव्हता? प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, तुमचे अजितदादा, जे कोणी नेमले नेते हे सगळे महाराष्ट्रातले होते. ते महाराष्ट्रातले प्रमुख नेते आज शरद पवारांना सोडून गेलेत आणि शरद पवार देशभरच्या प्रदेशाध्यक्षांची बैठक घेतात आणि त्यामध्ये आपली अध्यक्ष म्हणून निवड करून घेतात.
यातला विरोधाभास लक्षात येतो का? एवढं साधं लोकशाही पक्ष कसा चालवायचा याचं साधं ज्ञान अजिब शरद पवारांना नाही आहे की तुम्हाला सगळेच्या सगळे संजय राऊत वाटतात, मराठी पत्रकार वाटतात दूधखुळे. आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो, शरद पवारांनी ही 6 काही लोक नेमली ती महाराष्ट्रातली एवढ्यासाठी होती की शरद पवारांचा पक्ष हा ऑल इंडिया नाही आहे, अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्षच नाही आहे. निवडणूक आयोगाच्या दफ्तरामध्ये ज्या पक्षावर सुनावणी चालू आहे तो पक्ष एक प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्रापुरता पक्ष आहे. महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये तो पक्ष मान्यताप्राप्त पक्ष आहे. 2 राज्य सोडली तर बाकीच्या देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण नेते आहेत, ते काय करतात, ते कोण सेक्रेटरी आहेत की कोण प्रदेशाध्यक्ष आहेत याच्याशी निवडणूक आयोगाला कर्तव्य नाही. ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, निवडणूक चिन्ह बहाल केलेलं आहे, तेवढ्याच पक्षांमधले वादविवाद निवडणूक आयोग सोडवत असतो. म्हणून जे पक्ष तसे नाहीत पण नुसते नोंदलेले रजिस्टर्ड पक्ष आहेत अशा एका पक्षाची मशाल नावाची निशाणी ही शिवसेनेला बहाल केली म्हणून तो राहिलेला कुठचा कालबाह्य रजिस्टर्ड पक्ष आहे समता पक्ष, तो केसेस लढतोय पण त्याला कोण किंमत देत नाही. तसंच शरद पवारांचे देशाच्या वेगवेगळ्या राज्यातले प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्याला निवडणूक आयोगाच्या दप्तरी काडीचीही किंमत नाही आणि हे शरद पवारांनाही कळतं. म्हणून आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी 6 जे लोक त्यावर निर्णय घ्यायला नेमले ते महाराष्ट्रातलेच होते आणि त्यातले मला वाटते जयंत पाटील सोडलं किंवा कोण तर बाकी सगळे गेलेत आणि ते दावा करतायत की आमचा पक्ष खरा राष्ट्रवादी आहे, शरद पवारांबरोबर राहिलाय तो पक्ष नाही. आता आणखीन एक गंमत लक्षात घ्या, ही निवडणूक आयोगासमोर जर राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचा वाद सोडवायचा असेल तो तो पक्ष 2 राज्यात आहे, त्यापैकी नागालँड आणि महाराष्ट्र या 2 राज्यामध्ये त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता नाही. आणि म्हणूनच शरद पवार जे जे काही करतात त्याला नागालँडमध्ये सुद्धा किंमत नसते. नागालँडच्या आमदारांनी अजितदादांसारखाच निर्णय घेतला की आम्हाला विरोधी गटात बसायचं नाही आहे, आम्हाला सत्तारूढ आघाडीत सहभागी व्हायचे. ज्या आघाडीत भारतीय जनता पक्ष आहे त्या पक्षाबरोबर, आघाडीतल्या सत्ताधारी पक्षाबरोबर भाजपबरोबर आम्ही जाणार आहोत आणि त्याला मान्यता द्या, नाहीतर आम्ही अख्खा नागालँडमधला पक्ष वेगळा आहे ही घोषणा करू. तेव्हा गुपचूप शरद पवारांनी त्यांना सत्तारूढ आघाडीत जायची परवानगी देऊन टाकली आणि युक्तिवाद काय केला होता, आम्ही भाजपबरोबर गेलेलो नाही, भाजप आणि नागालँडमधला कुठला तरी एक पक्ष पीपल्स फ्रंट वगैरे आहे, आम्ही त्या नागालँड फ्रंटबरोबर गेलो आहे आणि त्यांच्याबरोबर भाजप आहे. हे युक्तिवाद पत्रकारांना उल्लू बनवायला चांगले असतात, प्रामुख्याने मराठी पत्रकारांना, पण कायद्याच्या आणि कोर्टाच्या निकषावर असले युक्तिवाद चालत नाहीत, नाही चालत. आणि तिथेच शरद पवारांची सगळी गल्लत होऊन गेली. अजितदादांनी स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून जाहीर केले राष्ट्रवादीचा आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंची निवड केली आहे. याचं कारण जे आजपर्यंत शरद पवार करत आले की आपणच राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपण नेमू तो प्रदेशाध्यक्ष, नेमकं अजितदादांनी ते केलं आहे. आणि आज निवडणूक आयोगासमोर जो वाद गेलेला आहे
तो वाद महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता मर्यादित आहे. त्यामध्ये केरळचे कोण चाको असतील किंवा आणखीन मध्य प्रदेशमधला कोणतरी असेल, तिकडे बंगालमधला कोणतरी असेल, बिहारमधला कोणतरी असेल, तो येऊन शरद पवारच आमचे अध्यक्ष असा म्हणतो, याला निवडणूक आयोगात किंमत नाही. कारण मित्रांनो लक्षात घ्या, अजितदादा बाहेर पडले त्याच्या 4 महिने आधी एप्रिल 2023 मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असलेली अखिल भारतीय पक्ष ही मान्यता काढून घेतलेली आहे. अजितदादांमुळे जे काय पक्षात घडलं त्यावेळेला NCP नावाचा पक्ष राष्ट्रीय पक्ष नव्हता. एप्रिलपूर्वी मार्च 2023 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता. पण 2 जुलैला ज्या वेळेला पक्षात फूट पडली त्यावेळेला तो राष्ट्रीय पक्ष नव्हता. तो पक्ष फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. प्रादेशिक पक्ष म्हणून त्याला निवडणूक आयोगाची मान्यता आहे आणि हे निवडणूक आयोगाने कधीच जाहीर केले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांची अखिल भारतीय मान्यता निवडणूक आयोगाने 2023च्या एप्रिल महिन्यात काढून घेतली आणि आम आदमी पक्षाला मात्र आवश्यक त्या 3 का 4 राज्यामध्ये किती ते आमदार आणि किती टक्के मतं 2%, 3% लागतात ते असल्यामुळे केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला मात्र अखिल भारतीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. यापूर्वी त्याला गोव्यामध्ये सुद्धा मान्यता होती, पण गोव्यामध्ये सुद्धा एक आमदार किंवा 2% मतंही त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे त्याची मान्यता राष्ट्रीय पातळीवरची संपलेली आहे. आता मला सांगा, जो पक्ष प्रादेशिक म्हणून मान्यता प्राप्त पक्ष आहे त्याची सुनावणी अखिल भारतीय पक्ष म्हणून शरद पवार करायला बघत असतील तर निवडणूक आयोग त्यांचा दावा, त्यांचा युक्तिवाद ऐकून तरी घेतील का? केस हायकोर्टात चालू आहे आणि तुम्ही सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार असाल तर तुमचा युक्तिवाद कोणी ऐकून घेणार नाही. पाहिजे तितके बडबडत बसा. त्या सुप्रीम कोर्टाच्या पुढची जी हिरवळ आहे त्याच्यासमोर पत्रकारांची घोळके जमवा आणि त्याच्यासमोर शरद पवारांनी असले युक्तिवाद जरूर करावेत. त्याला सुप्रीम कोर्टात किंमत नसते, कारण ते सुप्रीम कोर्टाच्या बाहेर असतात आणि हायकोर्टात जिथे सुनावणी चालू आहे तिथे तुम्ही हजरच नाही. तुमच्या पक्षाची जर प्रादेशिक पक्ष म्हणून फाटाफूट झाली आहे किंवा नाही याची सुनावणी चालू आहे तर युक्तिवाद हा आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, अखिल भारतीय आहे आणि त्याच्यात फूट पडलेली नाही असं दाखवण्यातून काहीही साध्य होणार नाही. आणि म्हणून अजितदादांनी राज्य पातळीवर, महाराष्ट्राच्या पातळीवर जे वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे आमदार आहेत, या सगळ्यांना एकत्रित करून आपलं पारडं जड करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आवश्यक ते दस्तावेज, पुरावे, साक्षी ह्या निवडणूक आयोगात सादर केले असतील तर निवडणूक आयोग कोणाला झुकतं माप देईल? तुम्ही विचार करा मित्रांनो, तुम्ही विचार करा. इंडिया आघाडीमध्ये माझं एवढं वजन आहे, इंडिया आघाडीच्या बैठका माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी होतात, असा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर कामाचा नसतो. तुम्ही अखिल भारतीय पक्ष राहिलेला नाहीत. लालू प्रसाद यादव, तुमचा अखिलेश यादव, तुमचे नितीश कुमार यांच्यासारखे शरद पवार हे आता एका प्रादेशिक पक्षाचे नेते झाले होते आणि त्या पक्षात फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा राज्यापुरता मर्यादित आहे तसाच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा
निवडणूक आयोगाच्या दप्तरी आणि लेखी एक प्रादेशिक पक्ष आहे आणि त्या प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडली आहे का याचा निर्णय निवडणूक आयोगाला करायचा आहे. त्यासाठी पवारांकडे त्यांचं पारडं झुकवू शकेल असे कुठलं वजन आहे? जी वजनं आहेत ती कापसापेक्षा हलकी आहेत. कारण ते सगळे प्रदेशाध्यक्ष जे आहेत गावभरचे गोळा केलेले, त्या प्रदेशाध्यक्षांच्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 1% 2% मतंसुद्धा मिळालेली नाहीत. तिथल्या विधानसभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदारसुद्धा नसेल तर असले प्रदेशाध्यक्ष इथले कशाला? सिंध, पंजाब, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान तिथलेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणा, बांगलादेशमधले आणा, म्यानमारमधले आणा, श्रीलंकेतले आणा. त्यामुळे आणखीन 40 प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा असंही दाखवता येईल. पण निवडणूक आयोग त्या राज्यांमध्ये त्या देशांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की नाही याची छाननी करणार नाही आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रापुरता हा पक्ष कोणाचा आहे, कोणाचं प्राबल्य त्यात आहे एवढ्यापुरता निर्णय घेणार आहे आणि त्याची पूर्वतयारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला एप्रिलमध्ये प्रादेशिक पक्ष ठरवला तिथून सुरू झालेली आहे आणि त्या निर्णयाच्या आधारावर निवडणूक आयोग कसा निकाल देऊ शकेल याचा वकिलांचा योग्य सल्ला घेऊन अजितदादांनी जुलैमध्ये पुढलं पाऊल टाकलेलं आहे. शरद पवार आणि त्यांचे जे सगळे बाजारबुणगे पत्रकार सल्लागार स्वतःला अपडेट करत नाहीत हा निवडणूक आयोगाचा गुन्हा नसतो. थोडक्यात या क्षणी तरी माझा तर्कानुसार असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अजितदादांचं पारडं जड आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.